वर्धापन दिवस, काय सांगाल एकंदरीत? अतिशय कुणाल गणवीर अतिशय चांगला कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यातून नेता बनणं, एक छोटा कार्यकर्ता एक व्यवस्थित असं काम जर करेल तर नक्कीच तो नेता बनू शकतो. येणाऱ्या 2 महिन्यानंतर असलेल्या महानगरपालिकेमध्ये आपण आमच्या पक्षातर्फे त्याला तिकीट देणार आहोत आणि नक्कीच तो नगरसेवक हा जो माहोल बघून इथल्या सर्व धर्म समभाव या भावनेतून तो चालणारा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच ते सगळे कार्यकर्ते मिळून त्याला नगरसेवक बनवण्याचं काम करतील अशी मला आशा आहे. आज इनका जन्मदिन है, क्या कुछ कहना चाहेंगे? आज इनका जन्मदिन भी है, कार्यालय का भी उद्घाटन। इनका जन्मदिन आज है, वो मैं आज का 4था जन्मदिन है और ये कार्यालय जो है इसको भी 4 साल हुए हैं आज. हाँ, एकंदरीत शेतकऱ्यांना अजूनही मुआवजा भेटलेला नाहीये. शेतकरी कुठेतरी आडबळ झालेला आहे. एकीकडे दिवाळी साजरी होते आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी काळा कंदील घेऊन विरोध जतवत होते, काय सांगेल? काळा कंदील घेऊन आम्ही याच्यासाठी गेलो होतो. कलेक्टर ऑफिस बांद्रा इथे आम्ही काळे कंदील घेऊन मोर्चा जो काढला आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना ते पत्र दिलं की बाबा तुम्ही जर एवढं पॅकेज केलं आहे पण ते पॅकेज अजून मिळालं नाही. शेतकऱ्यांची काळी दिवाळी चाललेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी कार्यकर्ता हा कुठलाही त्यांनी कुठल्याच पद्धतीचं प्रत्येक कलेक्टरला जाऊन तिकडे जाऊन त्यांनी व्यवस्थित असं काळा कंदील देऊन सरकारच्या विरोधात काम करण्याचं सांगितलं. एकीकडे तापमान वाढत चाललेलं आहे, गरमीचा तापमानही वाढतोय, राजनीतीचा तापमानही वाढतोय. काय वाटतं तुम्हाला, समीकरण काय असतं? समीकरण यावेळेला ज्या भ्रष्ट मतदान घेऊन निवडून जे आलेले लोक आहेत त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. मतदार हा शून्य आहे, अतिशय चांगल्या वेळ आलेली आहे. कार्यकर्ता